नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. महिलांसाठी आता स्टार्टअप योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. या स्टार्टअप अंतर्गत महिलांना 1,00,000 ते 25,00,000 रुपयापर्यंत रक्कम त्यांना मिळणार आहे. या स्टार्टअप योजनेचा ऑनलाईन फॉर्म देखील सुरू झालेला आहे. या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतं, कोणाला लाभ मिळणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वेळेवरती आमचा व्हिडिओ जर अपलोड झाला तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन जाईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना, असं या योजनेचं नाव आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारने काही दिवसापूर्वी चालू केलेली आहे. यामध्ये महिलांना 1,00,000 ते 25,00,000 रुपयापर्यंत स्टार्टअप योजनेसाठी रक्कम दिली जाणार आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपमुळे स्थानिक गरजेवर आधारित व स्थानिक कच्चा माल उपलब्धतेवर आधारित स्टार्टअप विकसित होऊ शकतो. स्टार्टअप विकासाद्वारे महिलांमध्ये आत्मनिर्भरता वाढून त्यांच्या स्टार्टअप विकासाच्या माध्यमातून उद्योगाचा व्यावसायिकाचा दृष्टिकोन विकसित होईल आणि त्यांच्या शहरी व ग्रामीण पातळीवरील देखील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासामध्ये वाढ होईल. यामुळे महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता असून याकरिता राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना राबवण्यास सुरुवात केली आहे, असं या GR मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. महिला स्टार्टअप योजनेचं उद्दिष्ट व स्वरूप काय आहे ते पुढील प्रमाणे आपण पाहून घेऊ. राज्यातील महिलांना नेतृत्वातील स्टार्टअपांना पाठबळ देणे. दुसरं, महिलांना नेतृत्वातील स्टार्टअप व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअपांना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्याकरिता एक अर्थसहाय्य करणे. महिलांच्या स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे की देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे. महिला स्टार्टअपांच्या माध्यमातून बेरोजगारी कमी करणे. या योजनेतील एकूण तरतुदीच्या 25% इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील महिलांकरिता राखीव ठेवण्यात येईल. महिलांना नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअपांना त्यांच्या उलाढालीनुसार किमान 1,00,000 ते कमाल 25,00,000पर्यंत अर्थसहाय्य प्रदान करण्यात येईल.